लाइट्स, कॅमेरा, ॲक्शन. हाय, आज तुला अस्मिता म्हणू की मितू म्हणू हा प्रश्न पडला आहे. कारण हा व्हिडिओ सगळ्यांसमोर दाखवला जाईल, पण तरीसुद्धा तुला आज मी मितूच म्हणेन. सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आज तू जो टप्पा गाठलेला आहे आयुष्यामध्ये त्यामध्ये खूप तुझं कौतुक करावं असं वाटतं. खूप स्ट्रगल केला आहे तू. लहानपणापासून पाहिलेलं आहे, जेव्हा मी तू एक 10-11 वर्षाची 12 वर्षाची मुलगी क्लबवर खेळायला आली होती. 2 वेण्या, मोठे केस, गोबरे गोबरे गाल आणि थोडीशी बुजरी अशी होती. तर तेव्हा पहिल्यांदा स्वतःचं नाव आणि आडनाव सांगून तू इंट्रोड्यूस केलं होतं. तुझ्याबरोबर तुझ्या मैत्रिणी होत्या. स्मृती तुझी खास मैत्रीण. या सगळ्यांची ओळख झाल्यानंतर जेव्हा मी घरी आलो होतो, नंदाताईला आणि रघुनाथरावांना भेटलो, तेव्हा तू मला म्हणाली होतीस की मी घाबरते, कारण आमच्या इथलं जे वातावरण होतं ते थोडं जरी स्ट्रिक्ट होतं, त्यातल्या त्यात मी, म्हणून थोडंसं संकोच किंवा एक भीती मनात होती. पण नंतर हळूहळू तू ती स्वतःहून घालवली, ओव्हरकम केलं त्याला आणि एक चांगली खेळाडू म्हणून समोर आलीस. पुढे बास्केटबॉल सुटलं, पण तरीसुद्धा तू बाकीच्या स्पोर्ट्समध्ये खूप छान स्वतःला डेव्हलप केलं आणि प्राइजेस मिळवले. आज आयुष्यात इतके वर्ष अचीव करणं आणि तेही सक्सेसफुल वुमन, एक सक्सेसफुल आई, एक सक्सेसफुल बायको आणि पूर्ण घराला सांभाळून घेणारी अशी तुझी आज एक ओळख झालेली आहे. तू सर्वांचं खूप आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यामागचं तुझ्या आईवडिलांचे जे तुझे संस्कार आहेत त्याचं खूप मोठं योगदान आहे. आज तुझे दोघंही पोरं खूप छान शिकून मोठे झाले आहेत आणि तू जे त्यांना वळण लावलेलं आहेस ते त्यांना जन्मभर कामात येईल. तू अभयला खूप छान साथ दिलेली आहेस आणि देशील याची गॅरंटी आहे. आणि तुम्ही दोघं एक खूप छान संसार करता आहात हे पाहून खूप आनंद वाटतो. अभयची मेहनत याला काही सांगायलाच नको, पण तुझा साथ हा खूप महत्त्वाचा आहे. मितू, तुला पुढच्या आयुष्याच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि तू अशीच हसत आणि सदा खिदळत राहा, हीच परमेश्वराजवळ विनंती. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एन्जॉय द डे. थँक्यू. सदैव हसतमुख, आनंदी, उत्साहाने भरलेली, उत्स्फूर्त प्रतिक्रिया देणारी, सर्वांची काळजी घेणारी अशी माझी लाडकी नणंदबाई मैत्रीण मितू हिचा आज वाढदिवस आहे. अभय, मितू आणि नंदाताई व रघुनाथराव देशपांडे कुटुंब या सर्वांची भरतने भेट घडवून दिली आणि नंतरच्या वारंवार भेटीत ते सर्व माझेच झाले. कधी वेगळं वाटलंच नाही, कारण अंजू, मितू व नंदाताईने मला त्यांच्यात सामावून घेतलं. लहानशी अमृताही त्यात होतीच. आजही कित्येक दिवस भेटलो नाही, फोनवर बोललो नाही,
तरी ज्यांना भेटल्यावर पुन्हा एकदा आपण त्याच उत्साहाने एकमेकांशी बोलतो असे फार थोडे जण असतात आणि ते म्हणजे तुम्ही सर्वजण आहात. तर अशा या आनंदी कुटुंबातील आमच्या लाडक्या मितूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे विष्णू. हॅलो अस्मिता, 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अजिबातच 50 वर्षाची वाटत नाहीस हो. तू कशी आहेस माहिती आहे? एक अवखळ, उत्साही, नाचणारी, हसणारी आणि जीवनाचा परिपूर्ण आस्वाद घेणारी अशी खरी माणूस आहेस तू आमच्यासाठी. आपल्या मैत्रीला 3 वर्ष होतील आता, पण मला नाही वाटत असं. अरे हम तो पिछले जन्म के बिछड़े हुए यार आहे. तुला पुढील आयुष्य खूप छान भटकंतीचे सगळ्यांबरोबर बरं का, आपल्या सगळ्यांबरोबर, आपला सगळा ग्रुप मस्त कल्ला करत मस्त मजा घेत जाणारे जाऊ अशी सदिच्छा. मिलिंद, दे ना सदिच्छा तिला. व्हॉट ए सरप्राईज अस्मिता, 50 वर्ष. एक नंबर, माणसाने सांगितलंय वाटतच नाही. तरी आता आज या दिवसासाठी तुला आमच्याकडनं शुभेच्छा. मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे. एन्जॉय द डे अँड द होल इयर्स अहेड. बाय. हाय अस्मिता, हॅपी 50th बर्थडे डिअर. आपण 5वीपासून 12वीपर्यंत एकाच बेंचवर बसलो, तुम्ही आणि कल्याणी. इट्स बीन वंडरफुल जर्नी. इट वॉज अ जर्नी ऑफ लाफ्टर, सिक्रेट्स अँड द मेमरीज दॅट वूड नेवर फेड. म्हणजे यू वेअर इन्स्पिरेशन फॉर अस सिन्स चाइल्डहूड ओनली. प्रत्येक कामात तत्पर, परफेक्शनिस्ट. कविता छान पाठ व्हायच्या तुला पटकन, छान वक्तृत्व करता यायचं, आदर्श विद्यार्थिनी. आणि हेच पुढेही आयुष्यात म्हणजे आम्ही पाहत आलो की आधी कसं आईला मदत करायची, आजोबांचा हवं नको पाहायची, मग नंतर लग्न झाल्यावर अभयची साथ होतीच, पण सगळं सासू सासऱ्यांचं करणं, रिलेशन्स मेंटेन करणं, कॉलेज शिक्षण, एवढं छान मुलांना घडवलं. मॅनेजमेंट तर तुझ्याकडनंच शिकावं बस. आता तू 50शी आलीस आणि तू वाटत नाहीस, चिरतरुण आहेस. आता ह्यापुढे तू आनंदी राहा, काउंटलेस ब्लेसिंग्स मिळू दे तुला आणि हेल्दी आयुष्य जग. आपली बकेट लिस्ट आपण पूर्ण करू आता. हॅपी 50th बर्थडे. Hi Asmita, how are you? Welcome to the Golden Gang, the gang of 50s. Wishing you a very happy, fabulous and memorable 50th birthday. Your first inning was fantastic, but wishing you a more happier, successful and blessed second inning. Happy birthday dear, God bless you. हाय अस्मिता, 50व्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. अशीच आनंदी, उत्साही आणि प्रफुल्लित राहा आणि आम्हाला पण ठेव. विश यू ऑल द बेस्ट. Happy 50th birthday Asmita. Wish you a very very happy birthday. Enjoy your day. Enjoy the year ahead. Enjoy the life that is coming ahead because we are forever 25 girls. तर आता आपला पुढचा येणारा प्रत्येक वाढदिवस हा फक्त 25चा आहो, पण असंच राहणार आहे. आपण 25शीलाच अटकलेलो आहोत है ना. सो विश यू व्हेरी हॅपी बर्थडे वन्स अगेन डिअर. लव यू. Hi Smita. Hi Asmita, happy Happy birthday. I've been missing you so much. I hope you have a wonderful birthday. Every time we go to India, when I hear your name, I just get a lot of joy, and thank you so much for making India so special to me. every time, even if it's 1 or 2 days when we try to see you, those 2 days are like my funnest part of India. So thank you so much for that. I'm missing you. Can't wait to see you again. Bye. And I want to say कि तेरा fun loving nature, your positive nature, your kindness, you're always so helpful. It's really a big deal and you never make a big deal out of anything that you do. So तुम सब तो हमारे लिए भी family ही हो.
and That is right, yeah. Definitely. I would say कि हम लोग स्कूल टाइम में जब थे तो we hardly spent time together. I didn't know you personally that much, but yeah, you were in top of the studies. तेरा fencing, that was one of the sports that you used to be good at, right? I know, and I was telling Paro that imagine if I do a video without you, तो नागपुर जाने के बाद I'll be fenced in the airport itself. So anyway, that's just a fun thing, but going to a national level at that time, such a great achievement, and staying all the time in top 3 in school, yeah, that is also such a good thing. Means हम लोग तो वैसे भी पहले 3 नंबर छोड़ देते थे कि that's not for us to target. Means राहुल वगैरह आ जाते थे, but बाकी you guys used to rock the world वहाँ पे. But in 2016 we met again, and you were so much क्या बोलते हैं, welcoming to us, and definitely wanted to meet Paro, Rohan, everybody, and then it was just like a blink of the eye, and I can't even believe कि अभी I can say कि मैं तेरे को स्कूल टाइम में जानता नहीं था. It feels like yesterday, and we were always kind of a close friend. So thank you so much for welcoming my family, everybody, giving them the support, love. Really means a lot to us. As Paro said, कि you are a family now, so no escaping and running from there. So definitely have a wonderful time. Great birthday. Wish you Thank happy you, birthday. Arjun, Wish for you good organizing. Yeah, wish you a Happiness, great happy health. birthday. And we look forward for meeting with you again during our next trip. Thank you, Arjun, for organizing the videos from all of us. सही है. Love it. We wish we could be there in person, but definitely we'll miss that. हमारी तरफ से भी enjoy कर लेना. Yeah, definitely. Eat some yummy food, and I hope you guys are maybe celebrating the birthday at Swapnapurti. So that would be a nice thing to have as well. Chalo, have a wonderful time, and keep us posted. We'll definitely call you after your birthday to speak with you. Enjoy your time. Happy birthday once again. Happy birthday. Happy Asmita. birthday. Yeah. Bye. Thanks Thanks for always being also there for to us. Arjun, Atharv, Abhay, everybody. Thank you so much. Thank you, कितना guys. अच्छा organize किया तुम सब Right. ने. Thank you. Bye-bye. Bye. Good night. हाय आई, मला तुला हे खूप वेळापासून सांगायचं होतं, पण आय थिंक देअर इज नो अदर बेटर टाईम दॅन धिस. आई, आज मी जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे. आय ऑलवेज स्टे स्ट्रॉंग बिकॉज ऑफ युअर लव्ह, युअर सपोर्ट अँड युअर मोटिवेशन. ऑनेस्टली आई, तूच माझी बेस्ट फ्रेंड आहेस. आणि तुला माहिती आहे, तू स्माईल करतेस ना तर पूर्ण घराचा ॲटमॉस्फिअर हॅपी होतो. तर तुझ्यासाठी फक्त एक रिक्वेस्ट आहे, थोडंसं कमी टेन्शन घे आणि थोडी जास्त मजा कर. आय लव्ह यू आई, अँड आय रिअली मिस यू हिअर. हॅपी 25th बर्थडे अँड एन्जॉय इट टू योर फुलेस्ट. आदाब मोहतरमा, 50वीं सालगिरह मुबारक हो. आपको आपकी ज़ुबान में बधाई देने वाले बड़े बड़े खिलाड़ी हैं, तो हमने सोचा हम आज दूसरी ज़ुबान में आपसे गुफ्तगू करते हैं. हमारी पहचान हुए काफ़ी साल हो गए. पहली मुलाकात आज भी उतनी ही ताज़ा है. वक्त तकल्लुफ़ छूटा, खबर ही नहीं लगी. प्यारी सूरत और सीरत से नवाजा है खुदा ने आपको, और वो लाजवाब शख्सियत हमारे भी हिस्से आई. आपकी खूबियों की क्या ही बात करें, अल्फाज कम पड़ जाएंगे, फिर भी कोशिश करते हैं. आपकी मेहमान नवाजी, नई नई डिशेस बनाकर खिलाने पिलाने का अंदाज़, इंतज़ामात और सबसे ख़ास सभी को दी जाने वाली तवज्जो काबिल तारीफ़ है. काम के सिलसिले में शौहर के अक्सर शहर से बाहर रहते हुए भी आपने दोनों बच्चों की परवरिश, खुद की नौकरी, घर परिवार, रिश्तेदार, दोस्तों का महकमा बखूबी संभाला है. आपके चाय की शौकीनियत ने मुझे कभी कभी परेशान भी किया. साफ ख्यालात की बेगम वक्त के हिसाब से लचीली भी हैं. बेहतरीन दोस्त, उम्दा इंसान, सधे हुए मिजाज और जज्बात का मेल और प्यारी सी मुस्कान की मालकिन, हमारी मीतू को 50वीं सालगिरह मुबारक.
अच्छे लोगों का मिलना ही अच्छे मुस्तकबिल की ज़मानत है. खुदा हाफिज. आपकी लीना. काहून सरपंच, आज एकदम टोपी लावून काय खास? अबे मी सरपंच आहे का? मी देशपांडे आहे. बाजी प्रभू देशपांडे नंतर मॅच आहे. देशाचा पूर्ण पांडा, समजले? पण काहून आज टोपी ओपी काहून लावली बाबा? अरे का सांगू राजे हो, कालपासून इथं असं लुक होऊन राहिलं. काहीतरी माणूस विसरून राहिला. बाबा का विसरून राहिला? पुन्हा समाधीत गेला का काय? टाइमलेसनेस. अरे नाही यार, काहीतरी विसरून राहिला माणूस. काय आज? अरे आज तर 11 तारीख आहे ना. ते अमेरिकेवर हल्ला झाला होता. स्वामी विवेकानंदांनी वर्ल्ड रिलिजनमध्ये स्पीच दिली होती. त्या स्पीचमध्ये जगाले हिंदू धर्माने प्रभावित केलं होतं. विसरले का? नाही हो, कसं विसरू? पण तरी काहीतरी आणखीन आहे बाबा, समजूनच नाही राहिलं काय. अच्छा, अरे हा, लगेच मन नागपूरले चाललं बाबा. नागपूरले 11 तारखेला काहीतरी होतं. अच्छा. अरे आपली ती मितू आहे ना, तिचा वाढदिवस तर नाही आज. अरे हो बाबा, मारते का? मला राहायचं आहे ना मला इथे नागपूरमध्ये. असं नका करू बाबा, हा दिवस विसरता येते का आपल्याला? एकदा ब्रह्मदेव सृष्टी करणं विसरण, पण आपण तर विसरू शकत नाही बाबा. 11 सप्टेंबर जबरदस्त दिवस आहे हा. मी तो 51व्या वर्षात पदार्पण करते आहेस. 50 वर्ष वयाची पूर्ण झाली आहे. तुझ्याबद्दल काय बोलावं? शब्द नेहमीच कमी पडतात. खूप छान प्रफुल्लित व्यक्तिमत्व, 1000 वॅट स्माईल, ज्यांनी आम्हा सर्वांचे जीवन जणू उजळून टाकलं आहे. तुझी विद्वत्ता, खुलेपणा, निरागसता आणि एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, हे सगळं इतकं अद्भुत आहे. आणि त्यांनी आम्ही सर्व इतके प्रभावित झालो आहोत की तुझं आमच्या जीवन येणं हे एक आशीर्वाद आहे, ब्लेसिंग आहे. खूप खूप शुभेच्छा. न्यू इनिंग्स, प्लीज स्टार्ट विथ अ बँग. प्लीज मेक डिफरन्स. प्लीज मेक impact. You have that in you, your natural abilities, your gifts. Now it's time to open up, explore and unlock the potential. Happy birthday. I am coming.